आज मी आमच्या शेतातून पावट्याच्या शेंगा आणि पालक तोडून आणून त्याची रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ 2 महिन्यापूर्वीचा आहे. हा मी फर्स्ट शूट केलेला व्हिडिओ आहे. ड्राफ्टमध्येच होता इतके दिवस, पण आज हिम्मत करून म्हटलं चला शेअर करू. तर शेतात येऊन पावटा तोडून घेतला. युवांश पण आला होता मदतीला. नंतर पालक तोडून घेतला आणि आमच्या शेताच्या बाजूलाच नदी आहे. तुम्हाला दाखवते किती छान वातावरण असतं. पक्ष्यांचा आवाज पण किती छान येतोय ना सकाळी सकाळी बघा. नंतर आम्ही घरी जायला निघालो. आता घरी गेल्यानंतर मी पालकाची भजी बनवणार आहे. खूप सिंपल रेसिपी आहे, चला तुमच्यासोबत पण शेअर करते. पालक स्वच्छ करून घ्यायचा, त्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि लहान लहान चिरून घ्यायचा. हे बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये तसंच, म्हणजे खूप जास्त लहान पण नाही करायचा. असं व्यवस्थित चिरल्यानंतर आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहे. एक 7-8 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे मस्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये चिरलेला पालक आणि आपण तयार केलेलं वाटण टाकायचं. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, किती तुम्हाला तिखट लागतं तसं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि बेसन पीठ ॲड करायचं. आता या ठिकाणी ना पाणी लगेच ॲड करायचं नाही, कारण आपण पालक आत्ताच धुतलेला आहे ना, सो तो ऑलरेडी ओला आहे. त्यामुळे खूप जास्त पाणी लागत नाही. थोडंफार लागलं तर ते तुम्ही ॲड करू शकता. आता मी भजी तयार करून घेत आहे आणि भजी तयार करताना तेल खूप कडक पण नाही तापवायचं आणि कमी पण नाही, असं मीडियम तेल तापलेलं पाहिजे, मग भजी छान होतात. आता तुम्ही पाहू शकता आपली भजी किती छान तयार झालेली आहेत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट. आता व्हिडिओ एडिट करते ना मी, तरी पण मला तोंडाला पाणी सुटलंय. आणि तुम्हाला मी या अगोदर म्हटलंच होतं की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर त्यावेळेस माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे पण नव्हता आणि काही एक्सपिरियन्स पण नव्हता की शेतात कसं शूट वगैरे घेऊ. तर मग मी माझ्या भावाला शूट करायला बोलवलं होतं. तो त्याच्या एका फ्रेंडला पण सोबत घेऊन आला होता. मग त्यांना म्हटलं आता तुम्ही जेवण करूनच जा. मग त्यांच्यासाठीच खीर बनवत होते. तर मग म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावा. एका भांड्यामध्ये साजूक तूप टाकायचं. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे, जे जे तुम्हाला आवडतात किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि एका भांड्यात काढून घ्यायचे. मग नंतर त्याच्यामध्ये खिरीच्या शेवया टाकायच्या. त्या खिरीच्या शेवया ज्या असतात ना, त्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, पण तरी आम्ही तुपात थोड्याशा भाजून घेतो आणि मग त्याच्यामध्ये आपण दूध ॲड करायचं. त्यानंतर ज्या स्टेजला खीर उकळायला लागते ना, त्या स्टेजला आपण साखर ॲड करणार आहोत. आता साखरेचं पण तसंच तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार. आणि हे जे दूध म्हणजे खीर उकळती आहे ना आपली, तर ती ना अशी कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून ती उतू पण जाणार नाही आणि खाली भांड्याला पण चिकटणार नाही. आणि जेवढी जास्त आपण स्टर करत राहू नये जास्त वेळ, तर ते दूध आटतं आणि त्याने खिरीची टेस्ट ना खूप छान येते. नक्की ट्राय करून बघा. आता खीर आपली तयार झालेली आहे. मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे आणि लगेच वेलची पूडसुद्धा ॲड करणार आहे. आणि हे ज्यावेळेस आपण दोन्ही ॲड करू ना, वेलची पूड आणि ते, तर एक 1 ते 2 मिनटंच फक्त खीर उकळू द्यायची. खूप जास्त वेळ उकळू नाही द्यायची, नाहीतर मग वेलची पूडचा जो स्मेल आहे ना, तो निघून जातो. चला आता माझी मस्त खीर पण तयार झालेली आहे. आता मी या दोघांना जेवायला पण देते. आणि असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.